ज्या पद्धतीने जळगाव आणि नाशिकमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे तणावपूर्ण, तशीच परिस्थिती आता सध्या या ठिकाणी सुद्धा निर्माण झालेली आहे। देवयानी फरांदे सध्या आपल्यासोबत थेट संपर्कात आहेत। देवयानीजी, छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि एकूणच महाराष्ट्रामधल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढलेला असताना तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे, आपली यावरती प्रतिक्रिया? समाजाच्या सगळ्या तरुणांनी शांततेचं वातावरण ठेवावं, कोणीही कायदा हातामध्ये घेऊ नये, पोलिसांना सहकार्य करावं आणि माझ्या दोन्ही समाजातील सगळ्यांना माझी विनंती आहे की सर्व समाजातील घटकांनी कायद्यामध्ये हातात न घेता हिंसाचार होणार नाही ह्याची दखल घ्यावी, याची काळजी घ्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावं। मात्र हिंदुत्ववादी संघटना ज्या पद्धतीने शांततापूर्ण मोर्चा काढतात असं सांगितलं जातंय, मात्र तणाव निर्माण होतोय, तो तणाव निर्माण होऊ नये यासाठी आपण आमदार म्हणून काय आवाहन कराल सर्वांनाच? मी आता मोर्चाच्या ठिकाणी देखील ज्या ठिकाणी दंगल घडली त्या ठिकाणी जाऊन आले, सर्वांना शांततेचं आव्हान केलेलं आहे आणि मी सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करते की सर्वांनी शांतता ठेवावी, कोणीही कायदा हातामध्ये घेऊ नये आणि पोलिसांना सहकार्य करावं आणि वातावरण बिघडणार नाही ह्याची आपण दक्षता घ्यावी। देवयानीजी, महाराष्ट्रातल्या 4 शहरांमध्ये एकाच वेळी अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। विरोधकांचा असा थेट आरोप आहे की मतांच्या ध्रुवीकरणासाठी अशी परिस्थिती निर्माण केली जाते, आपली यावरती काय प्रतिक्रिया? महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे की प्रत्येक विषयामध्ये आज गावं पेटत असताना विरोधक अशा पद्धतीने राजकारण करत आहे, कुठल्याही गोष्टीचं ते राजकारण करतायत। हिंदू आणि मुस्लिमांच्या बाबतीमध्ये त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणं आणि त्याच्यावरती त्यांची पोळी भाजणं आणि त्याचं राजकारण करणं हे मला असं वाटतंय दुर्दैवी आहे आणि ते विरोधी पक्षाने थांबावं। जाती धर्मामध्ये तेढ लावण्याचं आणि त्याच्यामध्ये तणाव निर्माण झालेला आहे त्याला निव्वळ योगायोग म्हणायचा, योगायोगाने या 4ही शहरांमध्ये एकाच वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली। ह्याच्या बाबतीमध्ये औरंगाबादची कारणं वेगळी आहेत, त्याच्याच शेजारी नगर जिल्हा आहे आणि नाशिकची कारणं वेगळी आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरनं हा वाद ह्या ठिकाणी झालेला आहे। नाशिकमध्ये काही हिंदू समाजाच्या मुलांनी मोर्चा काढलेला असताना त्या ठिकाणी काही वाद झाले, त्याच्यातनं ती घटना घडलेली आहे आणि ह्याच्यामध्ये विरोधी पक्षाचे लोक आज जातीमध्ये तेढ लावण्याचं, धर्मामध्ये तेढ लावण्याचं काम करतायत, त्यामुळे हा आमचा मात्र विरोधक तुमच्यावरती आरोप करतायत की लोकसभा निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीनं मतं मिळालेली आहेत त्यामुळे आता विधानसभेपूर्वी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातं। इम्तियाज जलील यांनी थोड्याच वेळापूर्वी प्रतिक्रिया देताना असाच थेट आरोप केलेला आहे। जनता खूप युग्न आहे, मतांच्यासाठी आम्ही कधीही राजकारण अशा पद्धतीचं करत नाही। उलट जेव्हा काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंची सेना असेल किंवा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, जेव्हा ते सत्तेमध्ये नसतात तेव्हा समाजामध्ये दंगली घडवण्याचं काम तेच करतात, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। देवयानीजी, खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीला आपण प्रतिक्रिया दिलीत याबद्दल। तर एकूणच महाराष्ट्रामधल्या 4ही महत्त्वाच्या शहरांमध्ये हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। बांगलादेशमधल्या ज्या परिस्थितीमध्ये हिंदूंवरती अत्याचार केले जातात त्याचा निषेध करण्यासाठी मोर्चे निघालेले आहेत आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे।